खूप जास्त वजन असलं ना की काय होतं ना, उभं राहून पण जास्त टाइम एक्सरसाइज होत नाहीये किंवा तुम्हाला उठून बसून अशा एक्सरसाइज होतच नाहीत. मी नेहमी सांगत असते की तुम्हाला अशा एक्सरसाइज नाही होत आहेत तर तुम्ही कोणत्या एक्सरसाइज करायच्या, आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने घेऊनही येत असते. तर आज मी तशाच अशा छान एका जागेवरती बसूनच, काहीच करायचं नाही आपल्याला, जागा देखील चेंज करायचं नाही, इतक्या छान आणि सोप्या एक्सरसाइज घेऊन आलेली ना. बघा, सोप्या तर इतक्या आहेत की तुम्ही विचार पण कराल की हा रे खूप सोप्या आहेत, आणि जेव्हा कराल ना तेव्हा फायदा पण बघाल. तुम्हाला करतानाच जाणीव होईल की कमरेवरचा फॅट वरती म्हणजे खेचला जातोय, मीन्स पोटावरची चरबी खेचते, माझी हाताचे दंड खेचतायत, माझं पूर्ण साईडचा फॅट, मांड्या पण खेचतायत, अशी तुम्हाला जाणीव स्वतःच होईल. तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये, आणि एक्सरसाइजला सुरुवात करते. एक लाईक करून घ्या व्हिडिओला. चला, आता ह्या पोझिशनला मी आलेली आहे. सर्वप्रथम करायचं काय, जस्ट हात ह्या पोझिशनला असे लॉक करू शकता, असे लॉक करू शकता, जसे तुम्हाला वाटतील तसे, पण लॉक हात करायचे जस्ट, ठीक आहे. कारण की त्याच्यामुळे आपली पूर्ण साईडचा फॅट पण खेचला जाणार आहे, आणि हाताचे दंड लटकलेले आहेत ना, तिथे पण आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. जस्ट या पोझिशनला आले, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला स्वतः जाणीव होणार आहे की कमरेवरचा फॅट असतो ना, इथे गोळे आलेले, ते पण आपले कमी होणार आहेत, आणि हातापासून पूर्ण साईडचा फॅट आपला कमी होणार आहे. जस्ट मी 10 काउंट केलेले आहेत. तुम्हाला एक राऊंडच 40चा करायचा, आणि 40चे असे 2 राऊंड, किंवा 30चा एक राऊंड केला आणि 30चे 2 राऊंड केले तरी अगदी ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं, तर आपल्याला ह्या पोझिशनला वापस यायचं, आणि इथे जस्ट 1 ब्रीदिंग अँड ब्रीद आउट वर फोकस ठेवायचा. जस्ट वरती ब्रीदिंग केलेली आता, आणि इथे ब्रीद आउट. 2 पूर्ण टच करायचा प्रयत्न करायचा गुडघ्याला. त्याच्याने होणार काय, आपल्या मांड्यांवरती पण चांगल्या पद्धतीने म्हणजे मांड्या पण प्रेस होणार आहेत, आणि आपल्या म्हणजे पोटावरती दाब येतो, आणि साईड फॅटला पण पूर्ण हा पोझिशन आपला पूर्ण खेचलं जातं. जस्ट स्टार्ट. 4 5 6 7 8 9 10. रिलीज. दुसऱ्या साईडला पण सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता एक्सरसाइज सुरू करायच्या अगोदरच आपल्याला काय करायचंय ना, ते एक्सरसाइज झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. जस्ट आपण एक्सरसाइज सुरू करतोय त्याच्या अगोदर आपण कोणत्या मुवमेंट करायच्या, म्हणजे एक्सरसाइज करायला पण आपल्याला सोपं जाईल. तर आता आपल्याला तिसरं व्हेरिएशन करायचं याच एक्सरसाइजचं. जस्ट ब्रीदिंग करत हात वरती न्यायचे पूर्ण या पोझिशनला. जस्ट 1, जितकं पण तुम्हाला हात खाली नेता येतील तितके तुम्ही खाली न्यायचे, हाताला खाली नाही न्यायचं, जस्ट या पोझिशनला नाही जायचं आपल्याला. आपल्याला हात इथेच लॉक केलेले आहेत आपण, हातासोबतच आपल्याला आपली अप्पर बॉडी पूर्ण खाली न्यायची, जितकी तुमच्याकडनं जाईल तितकी. 2 3 4 5 6 7 8 9 and just 10. रिलीज. आता तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज मध्ये, जसं की मी तुम्हाला ही एक्सरसाइज दाखवली, ठीक आहे, ही एक्सरसाइज दाखवली, तुम्ही इथे 10 काउंट किंवा 20 काउंट होल्ड करायचा, दुसऱ्या साईडला पण 20 काउंट होल्ड करायचा. दुसऱ्या सेकंड व्हेरिएशन मध्ये जस्ट ह्या पोझिशनला आल्याच्या नंतर इथे पण आपल्याला 20 काउंट होल्ड करायचा, या साईडला पण 20 काउंट होल्ड करायचा, आणि जस्ट इथे पण आपल्याला 20 काउंट होल्ड करायचा. याच्याने पूर्ण बॉडीची टोनिंग देखील आपली चांगली होणार आहे, आणि एक्स्ट्रा फॅट असतात ना आपले, ते खेचायला आपल्याला मदत भेटणार. म्हणून आपल्याला होल्ड हे करायचंच आहे. प्रत्येक
व्हेरिएशन मध्ये आपल्याला होल्ड हे आवश्यक आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं नाही की तुम्ही डायरेक्ट एक्सरसाइज करायच्या का, की थोडंसं बॉडीला हलकं करायचं. तर कसं करायचं, जस्ट हे पहिलं करायचं ह्या एक्सरसाइज मध्ये. मी दाखवायला तुम्हाला स्टार्टिंगला डायरेक्ट मी एक्सरसाइज चालू केल्या, पण मी आता तुम्हाला दाखवते म्हणून हे पहिली स्टेप आहे ही. जस्ट तुम्ही या पोझिशनला आले, इथे हात इथे घट्ट असे मागे गेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Just goal circle. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Reverse round. 1 2 3 4 5 6 7 8 9 and just 10. Release. ओके, तर हे सुरुवातीला करायचं आणि त्याच्यानंतर ज्या मी तुम्हाला 1 2 3 व्हेरिएशन दाखवलेले फक्त एका एक्सरसाइजच्या, ह्या करून बघा तुम्ही. कंटिन्युअसली 1 महिनाभर करा आणि मग रिझल्ट बघा. गॅरंटीने सांगते, नेहमी माझ्या एक्सरसाइज खूप सोप्या असतात आणि खूप जास्त कामाच्याही असतात. जर तुम्ही परफेक्ट एक्सरसाइज केलेल्या आहेत तर तुम्हाला रिझल्ट हा नक्कीच भेटतो. त्याच्यासोबत जर तुम्ही डाएट वगैरे घेतलेला आहे, जस्ट मीन्स तुम्ही खाण्यामध्ये थोडेसे चेंजेस केलेले आहेत तुमच्या, की तुम्ही आता जंक फूड खायचं टाळलं, तुम्ही साखरेचे पदार्थ खायचे कमी केले, तुम्ही ऑइली पदार्थ खायचे कमी केले, तुम्ही भाजीपाल्याचं इंटेक जास्त केलं, पाण्याचं इंटेक जास्त केलेलं दिवसभराच्या रुटीन मध्ये, आणि चांगल्या पद्धतीने रात्रीची झोप घेतलेली ना, या गोष्टी तुम्ही जर चेंज केल्या ना, अशा सोप्या एक्सरसाइज केल्या ना, रिझल्ट हा नक्कीच भेटतो. एका महिन्यात 5-6 किलो वजन तुमचं आरामात कमी होऊ शकतं. तर नक्कीच करून बघायचंय. हेल्दी, स्वस्त, मस्त राहायचंय आणि सुंदर दिसायचंय. सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करायला परत सांगते विसरू नका. त्यावरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आजूबाजूला स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना, तो पण नोट करा. जर तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तर एनी टाइम मला कॉल करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.